नॅशनल हायवेचे काम सुरू असताना प्रकाशा गावाचा पाणीपुरवठा बंद, खंडित. ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे बोअरवेल निकामी. विसरवाडी ते खेतिया नॅशनल हायवेचे काम सुरू असताना शहादा तालुक्यातील प्रकाशा डामरखेडा गावांना जोडणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे दोन्ही गावांना पाणीपुरवठा करणारी मुख्य बोअरवेल आणि जलवाहिनी तुटली आहे. त्यामुळे प्रकाशा गावचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. काम सुरू असताना जमिनीखालून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेली असल्याची माहिती असतानाही ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचं समोर आलंय आणि या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत ठेकेदार आणि प्रशासनाला जाब विचारला आहे. दरम्यान शहादा तहसीलदार संभाजी पाटील यांनी तातडीनं पाहणी करून बोअरवेल दुरुस्ती आणि पर्यायी पाणीपुरवठ्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला असून पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. एक गावात पाणी पुरवठा होतो, त्या पंपाजवळ त्यांनी खोदकाम लावताना तो पंपच त्यांनी डायरेक्ट तोडून टाकला. त्याच्यामुळे गावात पाणी पुरवठा होऊ शकत नाही. कारण 4-5 दिवसापासून पाणी पुरवठा गावातला इलेक्ट्रिक लाईन म्हणा किंवा काही कारणामुळे थोडंफार कमी जास्त होत होते. जसं आज 2 दिवसात पाणी क्लिअर झालं, परंतु त्यांनी अगदी जवळच बोरच्या जवळच त्यांनी खोदून टाकलं. त्याच्यामुळे पाणी आज गावाला मिळणार नाही. तर याची जबाबदारी शासनावर का काम करणाऱ्यावर ते सांगा. कारण काय आहे की वेळोवेळी कलेक्टर मॅडमनी इथे व्हिजिट दिली, प्रांत साहेबांनी दिलं, मागचे तहसीलदार साहेबी नेहमी सतत पाठपुरावा करत होते. परंतु शेवटी आमच्या इथले वायरमन आहेत, वॉचमन आहे, यांनी सांगितलं की 10 फूट लांब असू द्या व त्यांनी आरामखोरांनी ते अगदी जवळ जाऊन त्यांनी मुद्दाम बुद्धिपुरस्कार ते बोर पाडला. तर याची जबाबदारी त्यांनी घेतलं. ठीक आहे, 2 दिवसाचे पाणी सुरळीत झालं नाही तर गावाजवळ रस्ता रोको करण्यात येईल हे आपल्याला मी सांगू इच्छितो.